आज राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू आहे। तर गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी जमली आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये हजारो भाविक दाखल झालेत, तर कोल्हापुरातल्या नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरातही भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। तर शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू आहे। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईंच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून साई भक्तांमुळे शिर्डी नगरी दुमदुमून गेली आहे। साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसंच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। आज गुरुपौर्णिमा आणि साईबाबांना गुरु मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी आज शिर्डीत गर्दी केली। आता मी गुरुस्थान या ठिकाणी आहे, आपण पाहू शकतो हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी बाबा रोज बसत आणि या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला लोक येतात। या गुरुस्थानी आज दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी सकाळपासून झालेली आहे। साई समाधी मंदिर असेल, गुरुस्थान असेल, द्वारकामाई असेल, या सगळ्याच ठिकाणी आज साई नामाचा जयघोष सुरू आहे आणि सकाळपासूनच शिर्डीत साई नामाचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय। आज पहाटे काकड आरती झाली, त्यानंतर साई मंदिरातून ग्रंथ असेल, विना असेल आणि पोथी असेल याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। ती मिरवणूक गुरुस्थान या ठिकाणी आली। या ठिकाणी देखील पाद्य पूजा करून ती ग्रंथ मिरवणूक पुन्हा साई मंदिरात गेली आणि सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना या ठिकाणी सुरुवात झाली। आज गुरुपौर्णिमा असल्याने येणाऱ्या साई भक्तांचं दर्शन व्हावं यासाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। आता या गुरुस्थानचं हे जर चित्र पाहिलं तर अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट या गुरुस्थानला करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी साई नामाचा गजर सुरू आहे। आज गुरुपौर्णिमा असल्यानं साई संस्थानं देखील जे VIP ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू केली होती ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून सर्वसामान्य साई भक्तांना अत्यंत सोप्या पद्धतीनं दर्शन मिळेल। त्यामुळे आज दिवसभर साई नामाचा जयघोष शिर्डीत दिसून येईल। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी।